नमस्कार, मी गुरुप्रसाद जाधव. पुढारी न्यूजवरती आता वेळ झाली आहे चर्चेचा धुरळा उडवण्याची. मंडळी, पुण्याला आपण महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी मानतो, तसा आदरानं प्रेमानं आपण उल्लेख करतो. पण या सुसंस्कृत पुण्यामध्ये अलीकडच्या काही काळामध्ये अशा काही घटना घडल्या ज्यामुळे पार पुण्याच्या अब्रूचे धिंदवडे निघाले. मग ते ललित पाटीलचं ड्रग्ज प्रकरण असेल, पोर्शे कार अपघातानंतर आरोपीला वाचवण्यासाठी कामाला लागलेली पुण्यामधली यंत्रणा असेल, कोयता गँगच्या दहशतीमधनं पुणेकरांची न होणारी सुटका असेल, गजा मारण्यासारख्या गुंडांचा यंत्रणेला न जुमानणारा माज असेल, आणि अगदी महाराष्ट्राला हादरवणारं शिवशाहीतलं बलात्कार प्रकरण असेल. या सगळ्यामुळे आपल्याला पुण्याबाबत चिंता व्यक्त करत असतानाच विचारावं लागेल की नेमकं चुकतंय कुठे. फडणवीसांसारखे सक्षम गृहमंत्री राज्यामध्ये आहेत, अजित पवारांसारखे उपमुख्यमंत्री पुण्याचं पालकत्व सांभाळतात, मग तरीही पुणे इतकं अशांत काय? आणि याच विषयावर आहे आज आपला चर्चेचा धुरळा, सुसंस्कृत पुण्याच्या अब्रूचे धिंदवडे. आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आहेत. सगळ्या मान्यवर पाहुण्यांचे चर्चेमध्ये स्वागत आहे. मला अर्थातच राजकीय पक्षाच्या प्रवक्त्यांकडे यायचंच आहे, पण सगळ्यात आधी मी धनराज वंजारी सरांकडे जातोय. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा. मुळात आजची घटना अर्थातच सगळ्यात तो दुर्दैवी सगळा प्रकार आहेच, अगदी संताप व्यक्त करावा या सगळ्या प्रकारावरती तितका कमी आहे. पण या घटनेच्या निमित्तानं एकूणच मागच्या काही काळामध्ये ज्या पद्धतीनं पुण्यामध्ये गुन्हेगारी वाढलेली आहे आणि एकूणच या सगळ्या घटना समोर येत आहेत, हे सगळं बघता आपल्याला काय काय वाटतंय, काय आपली निरीक्षण आहेत, कशा पद्धतीनं पुण्यामध्ये एकाएकी मागच्या काही काळामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत गेली आणि याचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना बसतो, ज्याची कोणाला फिकीर वाटत नाहीये. धनराज सर, पुण्यामध्येच हे घडतंय असं नाहीये, इतरही ठिकाणी अशा प्रकारचे बरेच इन्सिडेंट आहे. एकंदर राज्याची कायदा सुव्यवस्था परिस्थिती हा आजचा ऐरणीवरचा प्रश्न आहे असं म्हटल्यास अजिबात वावगं होणार नाही. पुण्यामध्ये अगदी पोरसे अपघातापासून जर बघितलं तर कुठंतरी आपली यंत्रणा कमी पडते असं दिसतंय. परंतु आत्ताची जी केस आणि ज्या केस बद्दल आपण आज चर्चा करायला बसलो आहोत, ती जी शिवशाही बस मधला झालेला बलात्काराचा प्रसंग आहे, तो प्रसंग अनेक अर्थाने सुरक्षा हा शब्द ऐरणीवर आणतो. आणि सुरक्षा म्हटल्यानंतर प्रथमतः ती राज्य सरकार काय करतं तो प्रश्न उपस्थित होतो. त्याच बरोबरीने ज्या काही स्थानिक संस्था आहे त्या संस्थेची सुरक्षा व्यवस्था काय करते. मला वाटतं आजच्या चर्चेमध्ये हे दोन प्रमुख प्रश्न असले पाहिजे. सुरुवात इथून करायला का ती जी शिवशाही बस आहे ती ज्या ठिकाणी उभी होती आणि तशा सकाळच्या अंधाऱ्या वेळी तिथे कोणी सुरक्षा रक्षक होता की नव्हता. आता आश्चर्य म्हणजे त्या बसमध्ये दारूच्या बाटल्या, अजून काही आक्षेपार्ह गोष्टी अशा मिळालेल्या आहेत, सापडलेल्या आहेत. म्हणजे ती बस जर एकदा डेपोमध्ये उभी असेल किंवा बस स्टॉपवर उभी असेल तर ती बस अशा काही अवैध कृती करण्यासाठी मोकळी झालेली आहे का, हे कोणाची जबाबदारी आहे? प्रायमा फेसी सर्वप्रथम ही जबाबदारी त्या बस स्थानकाच्या सुरक्षा रक्षकांची आहे. आणि राहता जी जबाबदारी नंतर शिल्लक राहते, ती राहता नंतर जी जबाबदारी शिल्लक राहते ती एकंदर कायदा सुव्यवस्थेची ती थोडीशी व्यापक प्रमाणात आहे. ज्या पुण्यामध्ये आपण सांस्कृतिक माहेरघर म्हणतो त्या पुण्यामध्ये इतक्या घृणास्पद घटना होणं हे खरोखर लांछनास्पद आहे. मला वाटतं राज्याचे मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृहमंत्री पद आहे, किंबहुना त्यांना गृहमंत्री पद हे नेहमी प्रिय राहिलेलं आहे, त्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावं, यंत्रणा सक्षम करावी. एक प्रकारचं सिक्युरिटी ऑडिट हे प्रत्येक संस्थात्मक इन्स्टिट्यूट मध्ये झालं पाहिजे. आणि ते का होत नाही त्यासाठी आपण पोलिसांना जाब विचारू शकता. परंतु या केसमध्ये पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बाकीचे सगळं तपास घेतलेला आहे. संदिग्ध अशी थोडीशी परिस्थिती आहे. ती मुलगी ज्या पद्धतीनं आरडाओरडा करत नाही, ज्या पद्धतीनं बसमधून खाली उतरते, सीसीटीव्हीचं फुटेज आपण सर्वांनी बघितलेलं असेल. तर ही संदिग्धता दूर होण्यासाठी मला वाटतं पोलिसांना योग्य वेळ तपास करायला द्यावा.
थोड्या अवधीतच मला वाटतं तो गुन्हेगार जो आहे तो आयडेंटिफाय झाला असल्यामुळे पकडला जाईल. या ठिकाणी मान्य सिनियर पोलीस अधिकारी सुद्धा आजच्या या ठिकाणी डिबेटमध्ये आहे. मी त्यांचं सुद्धा नाही का या ठिकाणी भाष्य ऐकलं. वंजारी सर हात वर करतात. वंजारी सर. नाही, मी एक गोष्ट इथे स्पष्ट करू इच्छितो तुमच्या पॅनलिस्ट साठी. जसं प्रशांत म्हणाला सरकारी प्रवक्ते, तर मी कोण सरकारी प्रवक्ता नाही. मी एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे. तुमच्या मुखामध्ये राजकीय वाचा असेल, माझ्या मुखामध्ये एक माणूस सरकारचे जे प्रवक्ते बोलतात मी त्यांच्यावर बोललोय. वंजारी साहेब मी त्यांच्यावर बोललेलो नाही. सकाळपासून जे प्रवक्ते सरकारची बाजू मांडते मी त्यांच्यावर बोललेलो आहे. नाही, सरकारची बाजू मी मांडतोय की नाही मांडतो हे तुम्ही नीट ऐका आणि मग त्याच्यावर भाष्य करा. प्रशांत, एकदम उतावळपणा करू नका. माझा एक शांतपणे एकच मिनिट. पण मी तुमच्यावर बोललेलोच नाही. मी सकाळपासून वेगवेगळ्या डिबेटमध्ये आहे. सरकारी पक्षाचे जे प्रवक्ते सरकारची बाजू मांडतात मी त्यांच्यावर बोललोय. मी गुरुप्रसाद, मी शांत बसायचं का? नाही, वंजारी सर आपण एक मुद्दा करून घेऊया. आपण एक मुद्दा स्पष्ट करून घेऊया. वंजारी सरांनी जो आक्षेप मांडला तो अर्थातच पोलीस तपासाच्या दृष्टीने आहे, हे प्रशांत जगताप आपल्याही लक्षात आलेलं असेल. त्यांनी त्या दृष्टीने तो मुद्दा मांडलेला आहे. आपण तसं त्याच्याकडे बघूया. वंजारी सर, इथे प्रश्न असा आहे की पोलीस तपासामध्ये काय गोष्टी निष्पन्न होतात त्याच्यावरती या केसच नव्हे तर एकंदर कायदा सुव्यवस्था आणि महिलेची सुरक्षा याबाबतचे प्रश्न ऐरणीवर येणार आहेत. महाराष्ट्र शासन शक्ती कायदा गेली 4 वर्ष करत आहे. विधेयक विधानसभेमध्ये ज्या दिवशी मांडलं त्याच्यावर परवानगी घेतली आणि अनिल भाऊ देशमुख जेव्हा राज्याचे गृहमंत्री होते ते हैदराबादला 8 दिवस राहून आले. अभ्यास करायला म्हणून गेले, कारण हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये हा कायदा लागू आहे. आज 4 वर्ष झाली. 2 खंड यांचे झाले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री गृहमंत्री पदाचे. तुम्ही का तो कायदा पारित केला नाही? महिलांची सुरक्षा खरंच हा प्रश्न शासनाला महत्वाचा वाटतो का? येऊन जाऊन पोलिसांच्या नावाने आग पागड करताय. पोरसे केस मध्ये त्या पोलिसांच्या चक्क गुंड टोळ्या झाल्यासारखे पोलीस वागतायत. सॅम्पल बदलवण्यापासून तर स्टेटमेंट बदलवण्यापर्यंत कोण आहे ते पोलीस? का त्या पोलीस अधिकाऱ्यांना आरोपी म्हणून तुम्ही कठड्यात उभं करत वंजारी सर, तुम्ही म्हणताय ते ललित पाटील प्रकरणामध्ये आणि पोर्शे कार प्रकरणामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं की आरोपीला वाचवण्यासाठी व्यवस्था कशी कामाला लागली. वंजारी सर, सगळं खापर पोलिसांवरती फुटतंय, गृह विभागावरती फुटतंय. काय वाटतं की पोलिसांचा या सगळ्यामध्ये किती दोष आहे? ही सगळी एकूणच जी परिस्थिती पुण्यामधली बिघडलेली आहे, फार अब्रूचे झिंदवडे निघालेले आहेत, यात पोलीस किती आपल्याला गुन्हेगार वाटतात? मी पोलिसांना गुन्हेगार ठरवण्याआधी म्हणेल की पोलिसांचं जे सर्वोत्कृष्ट आणि सर्वोत्तम असं नेतृत्व आहे, ज्याला आपण गृह मंत्रालय म्हणून म्हणतो, ते नेतृत्व काय करतं. आणि माझा स्पष्ट आक्षेप आहे तुमच्या चॅनलच्या माध्यमातून की गृह मंत्रालयाने पोलीस प्रशासनातलं नेतृत्व कणाहीन केलेलं आहे. म्हणूनच पोरसे सारखे आणि मारणे सारखे प्रसंग घडू शकतात. म्हणूनच ललित पाटील घडू शकतो. कारण या लोकांना, काही मुठभर लोकांना हाताशी धरून जर राजकारणी अशा प्रकारचं पोलिसांचं गुंड टोळ्यांमध्ये रूपांतर करून वापरणार असतील त्यांच्या फायद्यासाठी, तर हा महत्वाचा संविधानिक आणि वैधानिक प्रश्न आहे, हे लक्षात घ्या. आणि सरते शेवटी इतकंच सांगेल की आता गरज आहे पोलीस प्रशासनाने लोकल लेवलवर आपला ताठ कणा दाखवण्याची आणि जे काही असेल ते दूध का दूध पाणी का पाणी करण्याची असं सक्षम नेतृत्व हे पोलीस प्रशासनातलं लोकल लेवलवर कार्यरत राहणं ही काळाची गरज आहे या महाराष्ट्रात. जेव्हा जेव्हा वाढलेल्या गुन्हेगारीवरती प्रश्न उपस्थित होतात तेव्हा तेव्हा बोट पोलिसांकडे दाखवलं जातं, पण एकूणच यंत्रणेला सुस्थितीत आणण्याची गरज आहे. हे या सगळ्या घटना आणि त्या घटनांमधलं सातत्य बघून आपल्या लक्षात येतं. या सगळ्या चर्चेसाठी मान्यवर पाहुण्यांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार.